रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मतदारसंघावर काँग्रेसचा डोळा आहे। काँग्रेसच्या अविनाश लांडांचा राजापूर लांजा मतदारसंघावर दावा आहे, तर मतदारसंघात काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे। हे तयार हम अभी नहीं तो कभी नहीं अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत। काँग्रेसच्या बॅनरबाजीमुळे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संघर्षाची शक्यता आता वर्तवण्यात येते। तर याविषयी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता पाहिलं तर आपण सध्या कोकणामध्ये वातावरण तापायला सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकतो की सध्या काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी विधानसभेवरती दावा केलेला आहे। त्यामुळे कोकणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभेसाठी लांजा राजापूर मतदारसंघासाठी काँग्रेसने या ठिकाणी दावा केलेला आहे। आपल्यासोबत आपण सध्या आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड। आज जर काँग्रेसचं बलाबल बघायचं तर बलाबल एक सगळ्यात जास्त काँग्रेसचा आहे, कारण जर शिवसेना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये फाटाफूट झाली, शिवसेनेचे 2 भाग झाले, आता पुन्हा शिंदे गटामध्ये गेले, बीजेपी वेगळी झाली आणि आता जे लोकसभेमध्ये जे कामकाज काँग्रेस पक्षाने केलंय त्याची नोंद साध्या जे खासदारकी जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही करू शकता की तिथला शिवसैनिकांना विचारू शकता की कशा पद्धतीने काँग्रेस पक्षाने काम केलं आणि काँग्रेसचं बलाबल किती वाढलेलं आहे। तर असं ठरलेलं आहे की जिंकेल त्याला सीट द्यायची, त्यामुळे तिथे काउंटडाऊन होणारच आहे, कोण किती चालणार आहे त्याचा अभ्यास वरिष्ठ आमचे करतीलच। पण आमचा दावा असा आहे की गेल्या टायमाला जे मतदार केलं मला 53,000 मिळालं होतं, तेव्हा त्यांना 63,000 मिळालं होतं। तर 63,000 त्यांची बीजेपी वेगळी झाली, शिंदे गटात वेगळी झाली, 53,000चे आम्ही आज 60-70,000 केले, आज 20-21,000 आम्ही लीड दिलेलं आहे। खासदारकीच्या इलेक्शन राजापूर मतदारसंघातून आम्ही दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे आमचं त्याच्यामध्ये आपण वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, पण काँग्रेस पक्षाला जागा मिळावी म्हणून आमच्या वरिष्ठांकडे आम्ही ताकद लावतो की काँग्रेसला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 तरी सीट काँग्रेसला सुटावं, त्यामध्ये राजाभाऊ सुटावा ही आमची विनंती आहे आणि त्यासाठी आम्ही ते काम करतो। नक्कीच आपण पाहिलं तर येणाऱ्या विधानसभेसाठी काँग्रेस सुद्धा आग्रही झालेले आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये या मतदारसंघामधून कोण उमेदवार असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागेल। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।